विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार GK GSचे फास्ट रिव्हिजन घेणार आहोत. या लेक्चरची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमधल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. आणि हो मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता प्रश्नाला सुरुवात करूया. कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला? तर उत्तर आहे 1206. समोरील प्रश्न, पक्क्या बांधणीचे धरण असणारे भुशी धरण लोणावळ्यात डॅश डॅश नदीवर आहे. त्याचं उत्तर आहे इंद्रायणी. समोरील प्रश्न, सामान्यतः अपचक व्रण हा कोणता रोग आहे? तर याचं उत्तर आहे जीवाणूजन्य. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात? याचं उत्तर आहे 68.8%. समोरील प्रश्न, महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2019-20 या वर्षाच्या अखेरीस राज्याचे वनक्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे किती टक्के होते? तर याचं उत्तर आहे 20.1%. समोरील प्रश्न, बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. समोरील प्रश्न, 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे कोणाचे अधिकारी होते? तर याचं उत्तर आहे छत्रपती प्रताप सिंह. समोरील प्रश्न, शिरोडा समुद्र किनारा बीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. समोरील प्रश्न, 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले? तर याचं उत्तर आहे रंगून येथील. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? तर याचं उत्तर आहे 6व्या. समोरील प्रश्न, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर याचं उत्तर आहे भरत. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे? याचं उत्तर आहे नंदुरबार. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के इतकी होती? तर याचं उत्तर आहे 11.8. समोरील प्रश्न, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर याचं उत्तर आहे 11. समोरील प्रश्न, पद्मश्री शोना नारायण या कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत? तर याचं उत्तर आहे कथक. समोरील प्रश्न, महाराष्ट्र सरकारकडून 2020-21 सालच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आले? तर याचं उत्तर आहे उषा मंगेशकर. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणाला 2020 या वर्षाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले? तर याचं उत्तर आहे आशा भोसले. समोरील प्रश्न, बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅश डॅश मध्ये परखड मते मांडत असत. याचं उत्तर आहे सुधाकर. समोरील प्रश्न, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या सालामध्ये झाली? तर याचं उत्तर आहे 1962. समोरील प्रश्न, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मिलिंद बोकील. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणता अविषाक्त वायू आहे? तर याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात ट्युसॉक तृण वाढते? तर याचं उत्तर आहे उष्णकटिबंधीय काटेरी जंगले. समोरील प्रश्न, जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहुल स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे? तर याचं उत्तर आहे 9.02 किलोमीटर. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे? तर याचं उत्तर आहे नगर परिषद. समोरील प्रश्न, ऋग्वेदातील स्त्रोतांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे सूक्त. समोरील प्रश्न, पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 1881. समोरील प्रश्न, खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. समोरील प्रश्न, 1983च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता? तर याचं उत्तर आहे कपिल देव. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे कोची बंदर. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाकाटक राज्याच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले? तर याचं उत्तर आहे प्रवरसेन पहिला. समोरील प्रश्न, महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंशांची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? तर याचं उत्तर आहे दत्ती दुर्ग. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती प्रति चौरस किलोमीटर आहे? तर याचं उत्तर आहे 365. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? तर याचं उत्तर आहे 5व्या. समोरील प्रश्न, कोणासाठी अभिनय दर्पण हे लिखित साहित्याचा मुख्य स्रोत आहे? तर याचं उत्तर आहे भरतनाट्यम. समोरील प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जास्त धातू आढळते? तर याचं उत्तर आहे नागपूर.
समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे? तर उत्तर आहे नाशिक. समोरील प्रश्न, महाराष्ट्रात राहणारा कोणताही नागरिक आणि ज्याची वयाची वर्ष पूर्ण केली आहे तो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवू शकतो? तर उत्तर आहे 25 वर्ष. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणी स्वतः घरात बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. समोरील प्रश्न, भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या? तर उत्तर आहे 8. समोरील प्रश्न, एजी हे कशाचे प्रतीक आहे? तर उत्तर आहे चांदी. समोरील प्रश्न, चोल प्रशासनात मुवेदवेलनचा अर्थ काय होता? तर उत्तर आहे 3 राज्यांचा सेवारत शेतकरी. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमक यशस्वीपणे परतवून लावले होते? तर उत्तर आहे पुलकेशी दुसरा. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केली आहेत? तर उत्तर आहे मायकेल फेल्प्स. समोरील प्रश्न, आग्रिया, अंध, माझी आणि पाऊ जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात? तर उत्तर आहे छत्तीसगड. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत? तर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. समोरील प्रश्न, भारतीय राज्य वन विभाग अहवाल 2019च्या अनुसार भारतातील वनक्षेत्र सुमारे किती आहेत? तर 21.67%. समोरील प्रश्न, जनगणना अहवाल 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर उत्तर आहे 382. समोरील प्रश्न, खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर उत्तर आहे कांचनजंगा. समोरील प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार गेल्या आर्थिक वर्षात भारताने कोणत्या प्रकारच्या आर्थिक सुधारणा नोंदवल्या आहेत? तर उत्तर आहे व्ही आकार. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? तर उत्तर आहे 1935. नवीन प्रश्न, नगर परिषदांच्या निवडणुका दर किती वर्षांनी घेतल्या जातात? तर उत्तर आहे 5 वर्षांनी. समोरील 2011-12 मध्ये दारिद्र्य खालील व्यक्तींची टक्केवारी ग्रामीण भागात इतकी अनुमानित करण्यात आली आहे? तर किती? तर 25.7%. समोरील प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्यामध्ये झाली? तर उत्तर आहे 1962 मध्ये. त्रिपिटकचा अर्थ काय आहे? तर उत्तर आहे 3 पिटारे. समोरील प्रश्न, 17व्या लोकसभेत महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करते? तर उत्तर आहे 48. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पिता म्हणून संबोधले जाते? तर उत्तर आहे पुरंदरदास. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राजाने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्रीमध्ये सेतुबंधची रचना केली? तर उत्तर आहे प्रवरसेन दुसरा. समोरील प्रश्न, तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? तर उत्तर आहे संस्कृत. समोरील प्रश्न, कामाईचा हे एक काय आहे? तर उत्तर आहे तंतू संगीत वाद्य. समोरील प्रश्न, संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्ये, कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत नमूद देण्यात आलेल्या आहेत? तर उत्तर आहे कलम 320. समोरील प्रश्न, ऑक्टोबर 2020 पर्यंत महाराष्ट्रातील 37 सेज पैकी किती कोकण विभागांतर्गत आहेत? तर उत्तर आहे 11. समोरील प्रश्न, भारताकडे किती लांबीचे अंतर्देशीय नौकायन जलमार्ग आहेत? तर उत्तर आहे 14,500 किलोमीटर. समोरील प्रश्न, 31 मार्च 2020 रोजीनुसार महाराष्ट्रात एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता किती मेगावॅट होती? तर 36,644. समोरील प्रश्न, ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? तर उत्तर आहे महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना. समोरील प्रश्न, 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी कशामध्ये आश्रय घेतला? तर उत्तर आहे नेपाळमध्ये. समोरील प्रश्न, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? तर उत्तर आहे चंपारण्य. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असे म्हटले जाते? तर उत्तर आहे वेतरणा धरण. समोरील प्रश्न, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे शिवाजी सावंत. समोरील प्रश्न, वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा काय आहे? तर उत्तर आहे कविता संग्रह. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली? तर उत्तर आहे 1966. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर उत्तर आहे नंदुरबार. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण रामायणपत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत? तर उत्तर आहे श्री चंद्रशेखर विजयजी महाराज. समोरील प्रश्न,
महाराष्ट्रात 31 मार्च 2020 पर्यंत सुमारे किती लाख सहकारी संस्था होत्या? तर उत्तर आहे 2.13. समोरील प्रश्न, 1857च्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर उत्तर आहे भागोजी नाईक. समोरील प्रश्न, ऋग्वेदात किती सूक्ते आहेत? तर उत्तर आहे 1028. समोरील प्रश्न, पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर उत्तर आहे रत्नागिरी. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ष कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तीच्या काळात आहे? तर उत्तर आहे इसवी सन 1750 ते 1850. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील या जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्य भाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राजबैरात प्रांत होता. तर उत्तर आहे अकोला. समोरील प्रश्न, सिडबीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर उत्तर आहे 1990. समोरील प्रश्न, जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर उत्तर आहे विज्ञान. समोरील प्रश्न, महाराष्ट्रात 31 मार्च 2020 पर्यंत नवीनीकरणयोग्य ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत खालीलपैकी कशाचा सर्वाधिक वाटा आहे? तर उत्तर आहे पवन. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर उत्तर आहे सांगलीला. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणून ओळखले जात असे? तर उत्तर आहे E.V. रामास्वामी नायकर. समोरील प्रश्न, वाकाटक राजवंशांच्या प्रवरसेन दुसरा याने कशाची रचना केली? तर उत्तर आहे सेतुबंध. समोरील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली होती? तर उत्तर आहे USA. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका येथे स्थापन झाली? तर उत्तर आहे मुंबईला. समोरील प्रश्न, राष्ट्रकूट राजवंशांच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले? तर उत्तर आहे कृष्णराज पहिला. समोरील प्रश्न, 2019च्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला? तर उत्तर आहे बार्डो. समोरील प्रश्न, पायाभूत सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी SPVचे पूर्ण स्वरूप कोणते आहे? तर उत्तर आहे स्पेशल पर्पज व्हेकल. समोरील प्रश्न, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे विश्वास पाटील. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत? तर उत्तर आहे शिवाजी सावंत. समोरील प्रश्न, ॲल्युमिनियम सिलिकेटने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या खडकांच्या विघटनाने खालीलपैकी कशाचा साठा तयार होतो? तर उत्तर आहे बॉक्साईड. समोरील प्रश्न, नर्मदा नदीची 1312 किलोमीटर आहे लांबी, त्यापैकी महाराष्ट्रातून वाहते किती? तर 77.5 किलोमीटर. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक आहे? तर उत्तर आहे RBI. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण चपटे कृमी म्हणून ओळखले जातात? तर उत्तर आहे पृथ्वीकृमी संघ. समोरील प्रश्न, UNDP मानव विकास अहवाल 2018 नुसार भारताचे संयुक्त मानव विकास निर्देशांक HDI मूल्य किती आहे? तर उत्तर आहे 0.640. समोरील प्रश्न, शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले आणि त्यांचा शिरच्छेद केला? तर उत्तर आहे 1675. समोरील प्रश्न, भारतातील आर्द्र समशीतोष्ण प्रकारच्या जंगलांची उंची च्या दरम्यान असते? तर उत्तर आहे 1000 ते 2000 मीटर. समोरील प्रश्न, बाबर कोणत्या वर्षी फरघानाच्या गादीवर बसला? तर उत्तर आहे 1484. समोरील प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार PLI किती क्षेत्रांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ग्लोबल चॅम्पियन बनवण्यासाठी लॉन्च केले गेले आहे? तर उत्तर आहे 13. समोरील प्रश्न, राष्ट्रीय युवा धोरण 2014च्या नुसार एखाद्या व्यक्तीची वयोमर्यादा किती असल्यास त्याला युवा म्हणता येईल? तर उत्तर आहे 15 ते 29 वर्ष. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन केले होते? तर उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. समोरील प्रश्न, प्रणेती नाईक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मल्लविद्या. समोरील प्रश्न, सोडियम हायड्रॉक्साईड या नावाने ओळखले जाते? तर उत्तर आहे कास्टिक सोडा. समोरील प्रश्न, ओग्यू एक आहे काय? तर तालवाद्य. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे? तर उत्तर आहे 5.82 कोटी.
समोरील प्रश्न, वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण येथे होते? त्याचं उत्तर आहे संत एकनाथ. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण वाकाटक राजवंशाचे संस्थापक होते? त्याचं उत्तर आहे विंध्य शक्ती. समोरील प्रश्न, हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे. त्याचं उत्तर आहे नर्मदा खोरे. समोरील प्रश्न, 2019च्या पशुधन गणनेनुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण पशुधन सुमारे 3.31 कोटीसह महाराष्ट्र राज्याच्या डॅश डॅश क्रमांक लागतो, तर कितवा? तर 7वा क्रमांक लागतो. समोरील प्रश्न, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर खिलाफत चळवळ 1919 साली सुरू झाली. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते? त्याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. समोरील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्ट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला होता? त्याचं उत्तर आहे 1674. समोरील प्रश्न, जनता आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने नाशिकमध्ये यामस्त दिन योजनेची अंमलबजावणी केली? त्याचं उत्तर आहे संजय चहांदे. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के होती? त्याचं उत्तर आहे 9.4%. समोरील प्रश्न, महाराष्ट्राच्या 2020-21 आर्थिक सर्वेक्षणानुसार तुती रेशीम विकास कार्यक्रम महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. त्याचं उत्तर आहे 24 जिल्ह्यात. समोरील प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. समोरील प्रश्न, क्षार संहती प्रति 1000 भागांमध्ये क्षारता म्हणून गणली जाते, ही भुजलांमध्ये डॅश डॅश पेक्षा कमी असते. त्याचं उत्तर आहे 5. समोरील प्रश्न, नवजी माळी हे डॅश डॅश यांचे शिष्य होते. त्याचं उत्तर आहे संत तुकाराम. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि शतपत्रेमधील आपल्या लेखनातून ज्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला? त्याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. समोरील प्रश्न, जगोय आणि चोलम हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे 2 प्रमुख भाग आहेत? त्याचं उत्तर आहे मणिपुरी. समोरील प्रश्न, भारतात राज्यस्तरावर डॅश डॅश हे नाममात्र प्रमुख आहेत. त्याचं उत्तर आहे राज्यपाल. समोरील प्रश्न, बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्याचं उत्तर आहे P.L. देशपांडे. समोरील प्रश्न, भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांनी सँडर्सची हत्या केव्हा केली होती? त्याचं उत्तर आहे 17 डिसेंबर 1928 साली. समोरील प्रश्न, स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियामुळे काय होऊ शकतात? तर त्याचं उत्तर आहे मुरूम. समोरील प्रश्न, राव या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे N.S. इनामदार. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता? त्याचं उत्तर आहे अबुल फलाजल. समोरील प्रश्न, ब्रह्मपुत्रा ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. समोरील प्रश्न, हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? त्याचं उत्तर आहे नागालँड. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? त्याचं उत्तर आहे नंदुरबार. समोरील प्रश्न, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना यांनी 1890 मध्ये केली? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षाने पंचवार्षिक योजनेचा भाग होण्याऐवजी सर्वात पहिल्या वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली? त्याचं उत्तर आहे 1966. समोरील प्रश्न, पशुगणना 2019 नुसार एकूण किती कोटी पशुधनासह महाराष्ट्र अखिल भारतीय स्तरावर 7व्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे 3.31 कोटी. समोरील प्रश्न, ऑगस्ट 2021 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने समृद्ध योजना सुरू केली? त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणाला सुसाईड बॅग म्हणून देखील ओळखल्या जातात? त्याचं उत्तर आहे लायसोसोम्स. समोरील प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाममधून झाला आहे? त्याचं उत्तर आहे सत्रिया.
समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी या नदीच्या काठावर वसलेली आहे. त्याचं उत्तर आहे कोडजल. समोरील प्रश्न, गांधारपाले लेणी महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात स्थित आहे. त्याचं उत्तर आहे रायगड. समोरील प्रश्न, प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता खालीलपैकी कोण आहे. त्याचं उत्तर आहे PL देशपांडे. समोरील प्रश्न, महाराष्ट्राच्या नागपूर विभागात डॅश डॅश जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचं उत्तर आहे 6. समोरील प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात कमीत कमी खनिज धारण क्षेत्र मायनरल बेरिंग एरिया आढळतात. त्याचं उत्तर आहे नाशिक. समोरील प्रश्न, बाबूराव रामजी बागुल यांना भारत सरकारने 1970 मध्ये हरिनारायण आपटे पुरस्कार प्रदान केला होता. ते महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातील आहेत, कोणत्या जिल्ह्यातील आहेत. तर नाशिक. समोरील प्रश्न, भारत हा जगातील डॅश डॅश गूळ उत्पादक देश आहे. त्याचं उत्तर आहे सर्वात मोठा. समोरील प्रश्न, महाराष्ट्रात 2019-20 मध्ये खालीलपैकी कोणत्या वन उत्पादन चे मूल्य सर्वाधिक आहे. त्याचं उत्तर आहे इमारती लाकडून. समोरील प्रश्न, भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती. त्याचं उत्तर आहे 2015. समोरील प्रश्न, भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते. त्याचं उत्तर आहे 2000. समोरील प्रश्न, तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली. त्याचं उत्तर आहे 1320. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याचं उत्तर आहे सौरव गांगुली. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्याचं उत्तर आहे धुंडीराज गोविंद फाळके. समोरील प्रश्न, भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉडगेजचे गेज काय आहे. त्याचं उत्तर आहे 1.676 मीटर. समोरील प्रश्न, दलितांसाठी पंढरपूर येथे डॅश डॅशचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते. त्याचं उत्तर आहे विठ्ठल मंदिरासाठी. समोरील प्रश्न, बँकिंगमध्ये IFSC चे पूर्ण रूप काय आहे. त्याचं उत्तर आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. समोरील प्रश्न, प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूर जहाँची पत्नी होती. त्याचं उत्तर आहे जहांगीर. समोरील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो. त्याचं उत्तर आहे अनुच्छेद 30. समोरील प्रश्न, गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याचं उत्तर आहे कुच्चीपुडी. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्थसंघीय सरकारची कल्पना एक मजबूत केंद्र सरकार असलेल्या रंगराज्य व्यवस्था घेतली आहे. त्याचं उत्तर आहे कॅनडा. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो. त्याचं उत्तर आहे झारखंड. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. त्याचं उत्तर आहे शिवनाथ. समोरील प्रश्न, 4 नगरातले माझे विश्व हे यांचे एक आत्मचरित्र आहे. त्याचं उत्तर आहे जयंत नारळीकर. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणते एक एकायनोडर्मेटा चे एक उदाहरण आहे. त्याचं उत्तर आहे अँटेडॉन. समोरील प्रश्न, राजमाचा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. त्याचं उत्तर आहे पुणे. समोरील प्रश्न, महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहेत. त्याचं उत्तर आहे 6. समोरील प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली. त्याचं उत्तर आहे 1875. समोरील प्रश्न, शहाजहानच्या खालीलपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक उपनिषदांची फारसी भाषेत भाषांतर केले. त्याचं उत्तर आहे दारा शिकोह. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. त्याचं उत्तर आहे नागपूर. समोरील प्रश्न, कोळी ढोर जमातीच्या वसाहती डॅश डॅश म्हणून ओळखल्या जातात. त्याचं उत्तर आहे वाडी. समोरील प्रश्न, हे 2019-20 पासून समूह विकास पद्धतीद्वारे महाराष्ट्र राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी राबविण्यात येत आहे. त्याचं उत्तर आहे डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान. समोरील प्रश्न,
व्हिनेगर हे डॅश डॅशचे एक जलीय द्रावण आहे, तर उत्तर आहे ॲसिटिक आम्ल. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो, तर उत्तर आहे 31 ऑक्टोबर. समोरील प्रश्न, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे, तर उत्तर आहे रत्नागिरी. समोरील प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाला हायकोर्टच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय किती आहे, तर उत्तर आहे 62 वर्ष. समोरील प्रश्न, पद्म सुब्रमण्यम हे एक प्रसिद्ध नाव आहे, तर उत्तर आहे भरतनाट्यम. समोरील प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या हायकोर्टच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय किती आहे, तर उत्तर आहे 62 इयर. सॉरी मित्रांनो, प्रिंट मिस्टेक आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ किती उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे, तर उत्तर आहे 16%. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण कमी असलेले लोकसंख्या आहे, तर उत्तर आहे सिंधुदुर्ग, म्हणजेच 15 ते 24 वर्ष वयोगट. समोरील प्रश्न, निजाम उल मुल्क असफ जहा हा खालीलपैकी हा मुघल सम्राटाच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली सदस्यांपैकी एक होता, तर उत्तर आहे फारुख सियार. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्राशी संबंधित आहे, तर उत्तर आहे व्यापार. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणी तबकत ए नासिरी लिहिले, तर उत्तर आहे मिन्हाज ई सिराज जुजानी. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील 15 ते 59 वर्ष वयोगटातील लोकसंख्येमध्ये डॅश डॅश टक्के गुणांची वाढ झाली आहे, तर उत्तर आहे 4.1%. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे, तर उत्तर आहे अमरावती. समोरील प्रश्न, अश्वघोषाच्या बुद्धचरित ची भाषा कोणती आहे, तर उत्तर आहे संस्कृत. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्रिपरिषदेचे संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त नसावे असे मर्यादित केले, तर उत्तर आहे 91वी घटनादुरुस्ती. समोरील प्रश्न, आसामी आसामी या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत, तर उत्तर आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. समोरील प्रश्न, एप्रिल 1526 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान डॅश डॅश येथे लढाई झाली, तर उत्तर आहे पानिपत. समोरील प्रश्न, भारतरत्न पुरस्कार विजेते असलेले खालीलपैकी कोणी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली, तर उत्तर आहे डॉक्टर डी.के. कर्वे. समोरील प्रश्न, निक्की प्रधान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर उत्तर आहे हॉकी. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्रॅफाइट आढळते, तर उत्तर आहे सिंधुदुर्ग. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेबार म्हणून संबोधले, तर उत्तर आहे मध्य प्रदेश. समोरील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते, तर उत्तर आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी. समोरील प्रश्न, लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते, तर उत्तर आहे तिबेटियन बुद्ध. समोरील प्रश्न, चौरसाच्या लढाईत शेरशाह सुरीने हुमायूनचा पराभव कोणत्या वर्षी केला, तर उत्तर आहे 1539. समोरील प्रश्न, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत, तर उत्तर आहे स्वातंत्र्यवीर व्ही.डी. सावरकर. समोरील प्रश्न, फेब्रुवारी 2021 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने मित्रा ही योजना सुरू केली होती, तर उत्तर आहे वस्त्रोद्योग मंत्रालय. समोरील प्रश्न, औद्योगिक धोरण ठराव 1956 मध्ये कशावर भर देण्यात आला, तर उत्तर आहे सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगांची स्थापना. समोरील प्रश्न, 31 मार्च 2020 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रात डॅश डॅश आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत, तर उत्तर आहे 5. समोरील प्रश्न, व्ही.डी. सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर उत्तर आहे रत्नागिरी. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य मलबार जायंट स्क्विरल साठी शेकडो प्रसिद्ध आहे, तर उत्तर आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या खालीलपैकी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी
झिरो पेंडन्सी पॅटर्न ही शासकीय सुधारणा लागू केली? तर उत्तर आहे चंद्रकांत दळवी. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे अनिवार्य कार्य आहे? तर उत्तर आहे सांडपाण्यांची विल्हेवाट लावणे. समोरील प्रश्न, सन 1840 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळाची स्थापना झाली? तर उत्तर आहे बॉम्बे, आताची मुंबई. समोरील प्रश्न, भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर उत्तर आहे 23.33. समोरील प्रश्न, भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर उत्तर आहे रत्नागिरी. समोरील प्रश्न, गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रोलेट कायद्याला अहिंसक विरोध दिवस जसे की मनभंग आणि प्रार्थना व हरताळ स्ट्राईक दिवस म्हणून पाळण्यास सांगितले होते? तर उत्तर आहे 6 एप्रिल 1919. समोरील प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरंगना हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? तर उत्तर आहे नाशिक. समोरील प्रश्न, जल जीवन मोहिमेनुसार डॅश डॅश मध्ये सरकारने ग्रामीण भारतातील सर्व कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची कल्पना केली आहे? तर उत्तर आहे 2024. समोरील प्रश्न, मुघलांनी निजामशहाच्या राज्याची राजधानी असलेले अहमदनगर इसवी डॅश डॅश मध्ये आक्रमक केले? तर उत्तर आहे 1595. समोरील प्रश्न, आलमी तबलिगी इज्तिमा नावाने ओळखली जाणारी जगातील एकमेव सर्वात मोठी धर्मसभा कोणत्या राज्यात आयोजित केली जाते? तर उत्तर आहे मध्य प्रदेश. समोरील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? तर कलम 17. समोरील प्रश्न, 1897 मध्ये चापेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? तर उत्तर आहे रँड. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली? तर उत्तर आहे हल. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या हिमालय परिवार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे काश्मीर हिमालय. समोरील प्रश्न, सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे नाशिक. समोरील प्रश्न, कागिद नृत्य हे डॅश डॅश संबंधित आहे? तर उत्तर आहे बौद्धांशी. समोरील प्रश्न, राज्यसभेत नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती आहे? तर एकूण उत्तर आहे 12. समोरील प्रश्न, ओणम या खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे? तर उत्तर आहे केरळ. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राज्याचे वर्णन त्रिसमुद्रयोग तोय पित्त वाहन असे केले जाते? तर उत्तर आहे गौतमीपुत्र सतकर्णी. समोरील प्रश्न, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर उत्तर आहे 2005. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणता सजीव सूक्ष्मजीव आहे ज्याचे सेवन केल्यावर किंवा ते शरीरावर गेल्यावर ते आरोग्यास लाभदायी ठरतात? तर उत्तर आहे प्रोबायोटिक्स. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र हे भारतातील डॅश डॅश सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे? तर उत्तर आहे दुसरे. समोरील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या शासनकाळात राज्य व्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा डॅश डॅश शब्दांसाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला? तर उत्तर आहे पर्शियन. समोरील प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचे क्षेत्र असून वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे? तर उत्तर आहे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली? तर उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. समोरील प्रश्न, मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर उत्तर आहे उद्या. समोरील प्रश्न, दार्जिलिंग आणि सिक्कीम प्रदेशातील हिमालय पर्वतरांगांची दिशा कोणती आहे? तर उत्तर आहे पूर्व पश्चिम दिशा. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे? तर उत्तर आहे ब्राह्मणांचे कसब. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाने अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? तर उत्तर आहे राज्याचे राज्यपाल. समोरील प्रश्न, नंदी कोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? तर उत्तर आहे कर्नाटक. समोरील प्रश्न, एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकनासाठी
सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी तिला किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवल्या येते? तर उत्तर आहे 3 महिने. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे? तर उत्तर आहे मुंबई शहर. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर उत्तर आहे 929. समोरील प्रश्न, मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? तर उत्तर आहे दासबोध. समोरील प्रश्न, मल्लप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? तर उत्तर आहे सोलापूर सत्याग्रह. समोरील प्रश्न, रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? तर उत्तर आहे भरतनाट्यम. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेशी संबंधित आहे? तर उत्तर आहे ज्योतिबा फुले. समोरील प्रश्न, एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते? तर उत्तर आहे 1982. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोण 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? तर उत्तर आहे राजगड. समोरील प्रश्न, जागतिक बँकेने सन 2015 मध्ये निश्चित केलेली आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा कोणती? तर उत्तर आहे $1.9 दिवसाला 90. खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे स्वेच्छाधीन कार्य आहे? तर उत्तर आहे सार्वजनिक उद्याने तयार करणे. समोरील प्रश्न, मुंबईत 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. समोरील प्रश्न, स्वातंत्र्य सेनानी अंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या? तर उत्तर आहे कर्नाटक. समोरील प्रश्न, कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते? तर उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. समोरील प्रश्न, सत्रिय नृत्याचा उगम डॅश राज्यातून झाला? तर उत्तर आहे आसाम. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणते कृषक संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते? तर उत्तर आहे भावार्थ दीपिका. समोरील प्रश्न, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास तो डॅशद्वारे सोडवला जातो? तर उत्तर आहे राज्याचे मुख्यमंत्रीद्वारे. समोरील प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक आहे? तर उत्तर आहे ठाणे. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले शालात म्हणून ओळखली जातात? तर उत्तर आहे निलगिरी. समोरील प्रश्न, महाराष्ट्र सरकारचा हरित महाराष्ट्र हा विषय कोणत्या शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत SDG आहे? तर उत्तर आहे उद्दिष्ट 13. समोरील प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर उत्तर आहे महानदी. समोरील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? तर उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873. समोरील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार डॅश हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे? तर उत्तर आहे सिंधुदुर्ग. समोरील प्रश्न, संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले? तर उत्तर आहे राजाराम. समोरील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे? तर उत्तर आहे सिंधुदुर्ग. समोरील प्रश्न, IMA महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा योजनेच्या अध्यक्षपदी 2023 पर्यंत कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे डॉक्टर जयंत नवरंगे. समोरील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 2 जून 2021 रोजी कोविडमुक्त नावाची स्पर्धा जाहीर केली होती. या स्पर्धेतील विजेता गावाला पुरस्काराची रक्कम किती दिली जाणार होती? तर उत्तर आहे 50 लाख. समोरील प्रश्न, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 हा डॅशच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला? तर उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. समोरील प्रश्न, महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर उत्तर आहे 5. समोरील प्रश्न, भारताच्या 2018च्या व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात वाघांची एकूण संख्या किती होती? तर उत्तर आहे 312. समोरील प्रश्न, डॅश ही यादव राजघराण्याची राजधानी होती? तर उत्तर आहे देवगिरी. समोरील प्रश्न, शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात अधिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? तर उत्तर आहे बॉम्बे. समोरील प्रश्न, महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण डॅश राज्यांना लागून आहेत? तर उत्तर आहे 6. समोरील प्रश्न, पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कोणता होता? तर उत्तर आहे सातवाहन.
समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासाठी नुकत्याच सुधारित शक्ती फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आली? तर उत्तर आहे फाशीची शिक्षा. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर उत्तर आहे अहमदनगर. समोरील प्रश्न, पायाभूत सुविधा आणि उत्पादनाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्ट SDG क्रमांक डॅश साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मेक इन महाराष्ट्र उपक्रम राबविला. तर उत्तर आहे 9. समोरील प्रश्न, महाराष्ट्राच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र व्यक्तीला लाभ म्हणून मिळणारी मासिक रक्कम किती आहे? तर उत्तर आहे 600. समोरील प्रश्न, पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? तर उत्तर आहे सह्याद्री. समोरील प्रश्न, कोणते दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले? तर उत्तर आहे 1991 ते 2001. समोरील प्रश्न, दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती होती? तर उत्तर आहे बिदर सुलतानशाही. समोरील प्रश्न, 2011च्या राज्याच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे? तर उत्तर आहे 8. समोरील प्रश्न, 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट. समोरील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे 1873. समोरील प्रश्न, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ केवळ डॅश डॅश पर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी लागू आहे? तर उत्तर आहे 7.50 लाख. समोरील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 1873. मित्रांनो, समोरील प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा होता. कोण? तर गौतमीपुत्र सातकर्णी. समोरील प्रश्न, 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने किती नवीन संवर्धन प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्य मंजूर केले आहेत? तर उत्तर आहे 12 नवे संवर्धन प्रकल्प आणि 3 वन्यजीव अभयारण्य. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातूचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर उत्तर आहे कोल्हापूर. समोरील प्रश्न, एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य आरोग्य व्यवस्थेचे मूल्यांकन 2021 पर्यंत महाराष्ट्रात प्रति 1,00,000 लोकसंख्येमागे सरकारी डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या किती आहे? तर उत्तर आहे 148. समोरील प्रश्न, मुंबईतील डॅश डॅश येथे M.K. गांधी यांना भाषण दिले आणि भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली? तर उत्तर आहे गोवालिया टँक मैदान. समोरील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 1122 आहे? तर उत्तर आहे रत्नागिरी. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रात गटई स्टॉल योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे? तर उत्तर आहे चर्मकार. समोरील प्रश्न, जुलै 2022 मध्ये केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आयुष भवन संकुलाचे उद्घाटन केले? तर उत्तर आहे नवी मुंबई. समोरील प्रश्न, कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला? तर उत्तर आहे अलाउद्दीन खिलजी. समोरील प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर किती मतांनी निवडून आले? तर उत्तर आहे 164. समोरील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे? तर उत्तर आहे 54.78%. समोरील प्रश्न, फेब्रुवारी 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कोणत्या संस्थेने सुरू केले आहेत? तर उत्तर आहे IITM पुणे. समोरील प्रश्न, इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजींनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केले? तर उत्तर आहे 17वे. समोरील प्रश्न, 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? तर उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय. समोरील प्रश्न, लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात खेळाचा फंड सुरू केला? तर उत्तर आहे स्वदेशी. समोरील प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या 2019-20च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? तर उत्तर आहे 36. समोरील प्रश्न, मे 2022 मध्ये देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन कुठे सुरू झाले? तर उत्तर आहे मुंबई. समोरील प्रश्न, आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची दिशा आहे? तर उत्तर आहे दक्षिण. समोरील प्रश्न, सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्याचे नाव काय आहेत? तर याचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी.
समोरील प्रश्न 1894 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या सभेची स्थापना केली? त्याचं उत्तर आहे हिंदू धर्म संरक्षणी सभा. समोरील प्रश्न भारतातील 25व्या व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे नागपूरमध्ये. समोरील प्रश्न चालुक्य राज्यकर्ता पहिला पुलकेशी याने डॅशपर्यंत राज्य केले? त्याचं उत्तर आहे 543 ते इसवी 566. समोरील प्रश्न व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाटाला व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या वर्षी अधिसूचित करण्यात आले? त्याचं उत्तर आहे 1973-74. समोरील प्रश्न भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसार 0.572 या मानव विकास निर्देशांकांसह महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे? त्याचं उत्तर आहे 5वा. समोरील प्रश्न इंग्रजांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव कधी झाला? त्याचं उत्तर आहे 1879. समोरील प्रश्न खालीलपैकी कोण पहिल्या कीर्तिवर्मनचा भाऊ होता? त्याचं उत्तर आहे मंगलेश. समोरील प्रश्न महाराष्ट्रात वारली उठाव कोणत्या वर्षी झाला? त्याचं उत्तर आहे 1940. समोरील प्रश्न भिल्ल जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतात? त्याचं उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. समोरील प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर काय आहे? त्याचं उत्तर आहे 88.38%. समोरील प्रश्न 2021 पर्यंत राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शहर प्रशासनाची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात किती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रे स्थापन केली आहेत? त्याचं उत्तर आहे 10. समोरील प्रश्न महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य आहे? त्याचं उत्तर आहे भामरागड वन्यजीव अभयारण्य. समोरील प्रश्न कोणत्या काळात मराठा राजाला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली? त्याचं उत्तर आहे 1730च्या दशकात. समोरील प्रश्न खालीलपैकी कोणत्या महान मराठा सेनापतीला विंध्यपलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते? त्याचं उत्तर आहे पहिले बाजीराव. समोरील प्रश्न खालीलपैकी कोणाची जुलै 2022 मध्ये महाराष्ट्राचे नवे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली? त्याचं उत्तर आहे राहुल नॉर्वेकर. समोरील प्रश्न खालीलपैकी कोणी केसरी ह्या मराठी वृत्तपत्रांचे संपादन केले जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक होते? त्याचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. समोरील प्रश्न भोरजवळील बागरवाडी या गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा करण्यात खालीलपैकी कोणाला यश आले? त्याचं उत्तर आहे रांगोजी बापूजी. समोरील प्रश्न पॅरिस करारामध्ये नमूद केलेल्या हवामान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी मूलतः उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जागतिक तापमानात वाढपर्यंत मर्यादित करण्यासाठी मुंबई हवामान कृती योजना MCEP तयार केली गेली आहे? त्याचं उत्तर आहे 1.5 अंश सेल्सिअस. समोरील प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीजच्या खाणी आहेत? त्याचं उत्तर आहे नागपूर. समोरील प्रश्न कोणत्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ह्या वन्यजीव अभयारण्याची स्थापना झाली? त्याचं उत्तर आहे 1955. समोरील प्रश्न पंडित रमाबाईंनी कोणत्या वर्षी उच्चवर्णीय विद्वांना मदत करण्यासाठी शारदा सदनाची स्थापना केली? त्याचं उत्तर आहे 1889. समोरील प्रश्न प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणारी असल्याची घोषणा खालीलपैकी कोणी केली? त्याचं उत्तर आहे एकनाथ शिंदे. समोरील प्रश्न मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतला? त्याचं उत्तर आहे 1720च्या दशकात. समोरील प्रश्न कोणत्या वर्षी पर्यावरण विभाग आणि ॲक्ट यांनी राज्य हवामान बदल धोरणांचा मसुदा तयार करण्याचे काम केले जो महाराष्ट्रात मंत्रिमंडळाने स्वीकारला होता? त्याचं उत्तर आहे 2017. समोरील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी त्र्यंबकेश्वर उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहते? त्याचे उत्तर आहे गोदावरी. समोरील प्रश्न खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते? त्याचे उत्तर आहे अनंत लक्ष्मण कान्हेरे. समोरील प्रश्न खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे? त्याचे उत्तर आहे चिखलदरा वन्यजीव अभयारण्य. समोरील प्रश्न राज्य आणि केंद्र आवश्यक असल्यास मदत देण्यास तयार राहतील अशी जिल्हास्तरावर व्यवस्थापित करता येणारी आपत्ती खालीलपैकी कोणती पातळी निर्दिष्टित करते? त्याचे उत्तर आहे L1 पातळी. समोरील प्रश्न महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे स्थानिक नाव काय आहे? त्याचे उत्तर आहे सह्याद्री.
समोरील प्रश्न, महाराष्ट्रात स्वधार योजना 2022 अंतर्गत इयत्ता 10वी 12वी पदवी आणि व्यावसायिक अभ्यासकांच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत किती दिली जाते? तर उत्तर आहे 51,000 रुपये. समोरील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? तर उत्तर आहे सिंधुदुर्ग. समोरील प्रश्न, श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा किती लाभ पुरवण्यात येतो? तर उत्तर आहे 600 रुपये. समोरील प्रश्न, खालीलपैकी कोणती राजवट निजामशाही राजवट म्हणून ओळखली जाते? तर उत्तर आहे अहमदनगरची सुलतानशाही. समोरील प्रश्न, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या मैदानाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदान असे नामांतर झाले आहे? तर उत्तर आहे गवालिया टँक मैदान. समोरील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची स्त्री साक्षरता दर काय आहे? तर उत्तर आहे 75.87%. समोरील प्रश्न, कोणत्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? तर उत्तर आहे 30 जून 2022. समोरील प्रश्न, कोणत्या वर्षी रंगबापूजी यांनी भोरजवळील बारगवाडी गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा केली होती? तर उत्तर आहे 1857. समोरील प्रश्न, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने डॅश डॅश ही सुधारित योजना सुरू केली? तर उत्तर आहे मनोधैर्य. समोरील प्रश्न, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ ब्लॉकनेस तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्रे डॅश डॅशच्या विद्यार्थ्यांना प्रदान करणार आहे? तर उत्तर आहे डिप्लोमा. समोरील प्रश्न, जून 1857 मध्ये रंगबापूजी यांनी डॅश डॅश येथे ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठी सशस्त्र फौज गोळा केली होती? तर उत्तर आहे बागरवाडी. समोरील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो? तर उत्तर आहे कोकण. समोरील प्रश्न, 2021 मध्ये महाराष्ट्र राज्यात किती राष्ट्रीय उद्याने होती? तर उत्तर आहे 6. समोरील प्रश्न, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने ICMRला कोविड-19 निगेटिव्ह व्यक्तीचे प्रभाव सीमा सिटी मूल्य कमी करण्याबाबत विचारणा केली, ते मूल्य किती होती? तर उत्तर आहे 24. समोरील प्रश्न, सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या? तर उत्तर आहे कार्ले. समोरील प्रश्न, डॅश डॅश या मराठा राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला? तर उत्तर आहे शिवाजी महाराज. समोरील प्रश्न, यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली? तर उत्तर आहे आत्माराम पांडुरंग. समोरील प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी यामधून होते? तर उत्तर आहे बॉम्बेमधून. समोरील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? तर उत्तर आहे नंदुरबार. समोरील प्रश्न, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेले परिषदेला डॅश डॅश हे नाव देण्यात आले आहे? तर उत्तर आहे हवामान बदल आणीबाणी, क्लायमेट इमर्जन्सी. समोरील प्रश्न, महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र जवळपास किती आहे? तर उत्तर आहे 49%. समोरील प्रश्न, महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांपैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते? तर उत्तर आहे डांगी. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा खूप फायदा होईल. तरी थँक्यू मित्रांनो.